नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी। पाहुयात आजच्या विशेष घडामोडी। पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये माझा प्रचंड मतांनी विजय झाला। याचे सर्व श्रेय आमदार डॉक्टर विश्वजित कदम, महेंद्र लाड, स्थानिक जनता, त्याचबरोबर स्थानिक प्रमुख नेते यांना जाते। मी माझ्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या दूर करून येथील विकासाचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर 21 डिसेंबर 2026 पर्यंत या प्रभागातील एकही मुलगी अथवा महिला रात्री अंधारातून आपल्या घरी जाणार नाही। यासाठी योग्य ते नियोजन लावून येथील महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत प्रभाग क्रमांक 10 मधील नवनिर्वाचित नगरसेविका पूजा रुपेश शेंडगे यांनी व्यक्त केले। त्या पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निकालानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होत्या। कोणताही राजकीय वारसा नसलेल्या तसेच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पूजा रुपेश शेंडगे या उच्च शिक्षित असून प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांच्या तसेच खास करून महिलांच्या समस्या सोडविण्याकरता त्यांनी राजकारणामध्ये पाऊल टाकले आहे। त्यांचा विजय होताच पलूस येथील नागरिकांनी घोषणाबाजी करीत गुलालाची उधळण करून रॅली व डॉल्बीच्या जल्लोषामध्ये विजयोत्सव साजरा केला। शेंडगे, मी प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेविका या पदासाठी माझी निवड झाली आहे। तर या सगळ्यांचं श्रेय आमदार डॉक्टर विश्वजित कदम तसेच इथल्या नागरिकांना आणि इथल्या स्थानिक सर्व नेत्यांना याचं श्रेय जात आहे। वॉर्डाची लोकप्रतिनिधी म्हणून 21 डिसेंबर 2026 पर्यंत ह्या वॉर्डातील एकही मुलगी अंधारातून जाणार नाही याची मी हमी देते। सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि त्याचबरोबर माझ्या वॉर्डातील सर्व नागरिकांनी जे मला संधी दिली काम करण्याची, तर त्या संधीसारखं मी काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि सर्वांनी जे प्रचंड बहुमताने मला विजयी केले त्याबद्दल सर्वांचे आभार आहे।